राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेश जैन यांची आज भेट घेतल्याचं आपण पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी अशी की सीमावादावर खासदार उदयनराजे भोसलेंनी भाजपला घरचा आहेर दिलाय। उदयनराजेंना अमित शहांची मध्यस्थी मान्य नाही। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत पंतप्रधानांनी लक्ष घालणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं। भाषावार रचना होणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही। सीमावादावर महाजन समिती बसवली, त्याला जमलं नाही आणि त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छाशक्ती नव्हती। तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटते आणि यामध्ये पंतप्रधानांनी मध्यस्थी करणं गरजेचं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलंय। तर केंद्रातले मेन कोण आहे? पंतप्रधान। पंतप्रधानांनी महाराष्ट्र राज्यातले आणि कर्नाटक राज्यातले तिथले जे प्रमुख असतील, प्रमुख म्हणजे फक्त सत्तेत असणारे नाही तर वेगवेगळे जे काय म्हणजे तिथले जे प्रमुख जे काय ज्या त्या राज्यातले जे काय वेगवेगळे पक्ष असतील किंवा ते संघटना असतील त्या सगळ्यांना निमंत्रित करावं आणि सांगावं का त्या लोकांची वातावत होती। तुमचं राजकारण तुमचं होऊन जातं। आज मला सांगा, विकास खुंटतो कोणाचा, प्रगती खुंटती कोणाची? त्या बॉर्डरवरती राहणाऱ्या लोकांची। मग कर्नाटकमध्ये असतील किंवा महाराष्ट्रातले, काय चूक आहे त्यांची बिचाऱ्यांची? कधी त्यांचा विचार तुम्ही करणार काय? माणुसकीचं थोडं कधी काय का माणुसकी संपुष्टात आली? असं होत नाही ना। आज महाराज गृहमंत्र्यांना मुख्यमंत्री तर सीमावादावर खासदार उदयनराजे भोसलेंनी भाजपला पुन्हा एकदा घरचा आहेर दिलाय। उदयनराजेंना अमित शहांची मध्यस्थी मान्य नाही। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत पंतप्रधानांनी लक्ष घालणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं। भाषावर रचना होणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही। सीमावादावर महाजन समिती बसवण्यात आली पण त्यांना काही जमलं नाही किंवा त्यांची कुवत नव्हती, त्यांची इच्छाशक्ती नव्हती असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटते आणि यामध्ये पंतप्रधानांनी मध्यस्थी करणं गरजेचं होतं असं मत या ठिकाणी खुद्द उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलेलं आहे। तर